आता थंबनेल वाचून तुम्हाला वाटलं असेल की नेमकं जयंतीमध्ये असं काय झालं, कारण जयंती सगळीकडे उत्साहात साजरी झाली, चांगली साजरी झाली. सगळ्याकडे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांमध्ये समाज उपयोगी गोष्टी करण्यात आल्या, म्हणजे रक्तदान असेल किंवा इतर काही गोष्टी असेल ज्यामुळे समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो. या भूमिकेतून जे काही कामं केले तेही एक आदर्श कामं होती. पण अशामध्ये नेमकं काय अशी चुकी करून बसलो की त्यामुळे कदाचित इतिहास बदलू शकतो, अशी काय चुकी करून बसलो हाही प्रश्न एकदा आपल्याला तपासावा लागेल. कारण की काल जी चुकी काही भीमसैनिकांकडून झाली ती कधीच भरून न निघणारी आहे आणि ही चुकी गेल्या काही वर्षांपासून होताना दिसते. नेमकी चुकी काय, त्याचा परिणाम काय आणि त्याचे प्रभाव काय पडू शकतात, इतिहासावर याचा काही परिणाम पडू शकतो का आणि कसा, या संदर्भात सगळ्या विषयावर आपण चर्चा करूया. नमस्कार, मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय पिंपळाचं पान. कालची जी जयंती आहे ती म्हणजे गेलं वर्षभर आपण किंवा एकंदरीत समाज बांधव किंवा जे आंबेडकरांना मानतात ते लोक सगळे आंबेडकर जयंतीची वाट पाहत असतात. या जयंतीला नेमकं काय वेगळं करायचं ही भूमिका घेऊन ते काम करत असतात आणि अशा वेळी सगळीकडे उत्साहाचं, प्रसन्नतेचं, ऊर्जेचं, सकारात्मक ऊर्जेचं वातावरण असतं आणि मोठ्या जल्लोषात ही जयंती सगळीकडे साजरा केली जाते. मोठमोठे बॅनर्स लावले जातात, मोठमोठे व्याख्याने ठेवली जातात, डीजे लावला जातो किंवा एखाद्या खेडेगावात गायन पार्टी बोलून, ऑर्केस्ट्रा बोलून ती सकाळ किंवा ती रात्र मोठ्या उत्साहात जागून साजरी केली जाते. हे सगळ्यांमध्ये फक्त ज्या दिवशी सकाळ होते, 14 एप्रिलची सकाळ होते, तेव्हा आपण मोबाईल हातात घेतो. मोबाईल हातात घेतल्यानंतर यूट्यूबला जातो, यूट्यूबला गेल्यानंतर सर्च करतो, स्टेटस दिसतं, आपण ते डाउनलोड करतो आणि तसंच सोडून देतो आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला असेल किंवा रील्सला असेल. आता यामध्ये सगळ्यात महत्वाची आणि मोठी चूक आपण एक करतो ती म्हणजे जेव्हा आपण बॅनर बनवतो, रील्स बनवतो किंवा कोणत्याही शुभेच्छाचं काहीतरी डिजिटल बनवतो, त्यामध्ये बऱ्याचदा जे मालिकेतील नायक आहे, नायिका आहे, म्हणजे ज्यांनी रमाईची भूमिका केली, ज्यांनी रामजींची भूमिका केली, आंबेडकरांची भूमिका केली, भीमाईंची भूमिका केली, या सगळ्यांचे फोटो जे आहे त्या फोटोंचा वापर आपण या डिजिटलमध्ये करायला लागतो. आता याचा सगळ्यात मोठा, आता जरी प्रभाव दिसत असला, व्ह्यूज जर चांगले येत असले, असं जरी दिसत असलं तरी आपण जर 500-600 वर्षानंतरचा जर विचार केला तर अर्थात तेव्हाही बाबासाहेबांचं नाव असणार आहे, ते पुसणार नाही. कारण काल आपण म्हटलेलोच आहे की जब तक सूरज चांद रहेगा तब तक बाबा तुम्हारा नाम रहेगा. आता अर्थातच 500-600 वर्षानंतर जेव्हा इतिहासाची दखल घेतली जाईल तेव्हा हे रील्स हे डॉक्युमेंट स्वरूपात पुढे यायला लागतील. जसं आंबेडकरांचा एकच व्हिडिओ जो डॉक्युमेंट स्वरूपात पुढे येताना दिसतो, एक मुलाखत BBC ला दिलेली, तसंच आताचा जर विचार केला किंवा 500 वर्षानंतरचा विचार केला तर ह्या रील्स, हे बॅनर्स किंवा हे डिजिटल गोष्टी तेव्हा मोठी भूमिका निभावू शकतात. आणि असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की हेच बाबासाहेब आहे का, किंवा मग गुगलवर किंवा दुसरीकडे दाखवणारे जे फोटो आहेत हे बाबासाहेब खरे की हे बाबासाहेब खरे, असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण की एक छोटीशी गोष्ट इतिहासात बदल करण्यासाठी पुरेशी असते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म नेमकं कधी झाला, 2 जयंत्या का साजऱ्या केल्या जातात, याच्या पाठीमागेही ऐतिहासिक दाखले आहेत. आता ते दाखले जर अशा पद्धतीने जर उद्या बदलत गेले तर याला सर्वस्वी आपण जबाबदार असू. अर्थातच ज्या अभिनेत्यांनी जे भूमिका केली, जे सीन्स दिले ते अत्यंत उत्तम आहे, त्यात वादच नाही. त्यांच्या कार्यक्षमतेबद्दलही वाद नाही, त्यांच्या कार्याबद्दलही वाद नाही. पण बाबासाहेबांची जागा कोणीही घेऊ शकत नाही आणि हे वाद आपण हाताने निर्माण करू, ही शानशक्ता आपण हाताने निर्माण करू. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वावर, अस्तित्वावर आपण स्वतःच प्रश्नचिन्ह येणाऱ्या पिढीच्या हातात देऊ, असंही यातून एक स्पष्ट होतंय. याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. पटलं असेल तेही सांगा, पटलं नसेल तेही सांगा आणि काय केलं पाहिजे हेही सांगा. थँक्यू.